पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे कैलासवासी कमलाबाई वडकुते विद्यालयाने यंदाच्या 10वीच्या निकालात उल्लेखनीय यश संपादन करत 2026च्या शैक्षणिक वर्षात 95% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे। विद्यालयातील एकूण 43 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 41 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये 12 विद्यार्थ्यांनी 75% अधिक गुण मिळवत विद्यालयाच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे। विद्यालयाच्या यशामध्ये विद्यार्थिनींचा विशेष दबदबा पाहायला मिळाला असून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावत भक्ती बालाजी सालमोठे हिने तब्बल 93% गुण मिळवत मुलींमध्ये अव्वल स्थान मिळवले। तिच्या या यशामुळे परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे। तर मुलांमध्ये बिलाल जाकीर कुरेशी याने 85.20% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे। मराठी माध्यमातून स्नेहल ज्ञानराज कनगडे हिने 86.20% गुण मिळवत विशेष प्रावीण्य मिळवले। तसेच वैष्णवी हरिभाऊ अंभोरे हिने द्वितीय क्रमांक मिळवला असून साक्षी गोविंद अंभोरे हिने 81.60 गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केले। याशिवाय कल्याणी दत्तराव अंभोरे हिने 82% गुण मिळवत यश संपादन केले। तर श्रावणी सुरेश मगरे 81% गुण मिळवत यश संपादन केले। तसेच तंजिला नूर शेख हिने 78.60% गुण मिळवत विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले। तर इतर सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन करत विद्यालयाचा निकाल उंचावण्यात मोलाची भूमिका बजावली। या उल्लेखनीय यशानंतर विद्यालयामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळेस सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। विद्यार्थ्यांनी आपल्या यशामागील मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य याबाबत मनोगत व्यक्त केले। विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबत पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन यामुळे हा अभिमानास्पद निकाल शक्य झाला असे सांगितले आहे। ताडकळस परिसरात विद्यालयाच्या या यशाबद्दल आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून विद्यालयाचे अभिनंदन केले जात आहे। नाव वैष्णवी हरिभाऊ अंभोरे आणि मला इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये 84.60% गुण मिळालेले आहेत। आणि मी पहिले श्रेय माझ्या वडिलांना आणि सरांना पण देऊ इच्छिते, कारण त्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे आणि त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलेले आहे। कारण त्यांनी मला शिकवण्यासाठी प्रेरित केलं आणि त्यांनी मला चांगल्या प्रकारे शिकवलं, त्याच्याबद्दल त्यांना खूप आभार मानते। आणि माझे नाव श्रावणी सुरेश मगरे आणि मला इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये 81 गुण मिळाले आहेत। बर, याच्या पुढे काय तयारी करणार आहात तुम्ही आणि काय शिक्षण घेणार आहात? मी परभणीमध्ये आकाश इन्स्टिट्यूटला ऍडमिशन घेतले आणि नीटची तयारी करणार आहे। वडकुते शाळेमध्ये तुम्ही शिकत असताना प्रवास तुमचा कसा राहिला? शिक्षकाचा कसा उत्साह होता शिकवायला तुम्हाला? वडकुते शाळेमध्ये शिकत असताना माझा प्रवास अतिशय छान राहिला। शिक्षकांचे व पालकांचे दोघांचे सपोर्ट राहिले। मी भक्ती बालाजी सालमोठे कै कमलाबाई वडकुते माध्यमिक विद्यालय ताडकळसची विद्यार्थिनी इयत्ता 10वी सेमी माध्यमात शिकत होते आणि मला 93% गुण मिळालेले आहेत 10वी मध्ये। काय परिश्रम घेतले आणि तुम्हाला शिक्षण घेत असताना असं वाटलं होतं का की माझं प्रथम क्रमांक येईल आणि तुम्हाला कॉन्फिडन्स होता का माझा नंबर येईल? मला कॉन्फिडन्स तर होताच, कारण माझ्या शिक्षकांचा मला खूप सपोर्ट होता आणि माझ्या पालकांनी मला खूप सपोर्ट दिला आणि शाळेमध्ये सेमीचं शिक्षण चालू झालं होतं, त्यामुळे मला आत्मविश्वास होता की मी प्रथम क्रमांक मिळवेल आणि मला 90+ गुणांची अपेक्षाही होती। काय याचं श्रेय तुम्ही कोणाला देणार आहात? मी प्रथम श्रेय शिक्षकांना देईल आणि द्वितीय श्रेय हे माझ्या पालकांना देईल, कारण शिक्षकांचाही मला खूप सपोर्ट होता आणि माझ्या पालकांचाही खूप सपोर्ट राहिला। याच्या पुढे तुमचं काय शिक्षण काय घेणार आहात पुढे आणि तुमची काय अपेक्षा पुढे काय व्हायचं? मी आता 11वी मध्ये परभणी येथील आकाश इन्स्टिट्यूटला ऍडमिशन घेतलेलं आहे आणि मी JEE या परीक्षेची तयारी करत आहे। पुढील जे विद्यार्थी वडकुते शाळेला किंवा कोणत्याही शाळेला शिकत असतात त्या विद्यार्थ्यांसाठी काय आवाहन करू इच्छिता? मी नक्कीच त्यांना सांगेल की त्यांनी कै कमलाबाई वडकुते विद्यालयामध्ये ऍडमिशन घ्यायला हवे, कारण ह्या विद्यालयात खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांवर लक्ष दिले जाते आणि सेमीचंही शिक्षण खूप चांगलं आहे।